बाळूमामांचा आधीच जोपर्यंत येत नाही की नाही तोपर्यंत आपण दरबारात जाऊ शकत नाही. ज्या दिवशी मामांचं सांगावेल की नाही त्या दिवशी तुम्ही आपोआप मामाच्या दर्शनाला निघून जाता. माझ्या आज ध्यानीबेने बी नव्हते की मला मामाच्या दर्शनाला जायला मिळेल. सकाळी नुसताच आवरून की नाही भावानं 5 मिनिटं बसलो होतो तेवढ्यात भावाला मला म्हटला बाळूमामाच्या दर्शनाला चाललोय आणि येणार का? चालतंय की भावा म्हटलो आणि गाडीवर ढेंग टाकून आहे की नाही डायरेक्ट निघालो बघा आम्ही दर्शनाला. अखंड कोल्हापूर जिल्ह्यात जेवढं ट्रॅफिक नसेल की नाही तेवढे या कबनूरच्या चौकात तुम्हाला 100% 24 तास बघायला मिळणार. जेव्हा या ट्रॅफिकच्या गर्दीतून बाहेर पडलो की नाही तेव्हा जरा जीवाला बारीक आराम वाटला बरं का. जिने आपले व्हिडिओ बघतात त्यांना तर माहिती आहे रुकडी पसलाचे बाळूमामाचं मंदिर आहे की नाही आपल्याला काय लई लांब. टायमिंग लावून 15.5 मिनिटात म्हणजे की नाही आम्ही मंदिरात येऊन पोहोचलो बघा. असा आमुषा असल्यामुळे की नाही मामांच्या दरबारात भक्तांची गर्दी भरपूर होती. हे सगळं राहू दे एका बाजूला पण मामांचं दर्शन घेतलं आणि कपाळाला भंडारा एकदा का लागला की नाही दिवसभराचं जेवढं टेन्शन असते हे मात्र सगळं एकाच सेकंदात सगळे विसरून जायला होते. आणि आम्ही इथं किती वेळा पिऊ दे आणि कवा पिऊ दे मामांच्या दरबारातल्या आंबिल पिल्याशिवाय आपण घरला कवाच जात नाही. आता आम्ही नुसताच प्रसाद घेतल्यानं मंदिरातनं बाहेर पडालतो तेवढ्यात हे दादा आपल्याला गाठ पडले जे की आपलं फॅन आहे. आता ह्या मोमेंटला तुमच्या भावाच्या जीवाला किती गोड वाटला असेल की नाही ते तुमच्या भावालाच माहिती. आता इथलंच सगळं आवरून आहे की नाही नुसताच घरचा रस्ता धरायला तेवढ्यात की नाही वाटत आम्हाला काय दिसले बघा. आपल्या गणपती बाप्पाचं आगमन थोड्याच दिवसात होणार आहे आणि त्यासल्या सुबक मूर्ती आम्हाला रस्त्यावरून बघायला मिळाल्या की आमचा मोहच आवरला. आम्ही डायरेक्ट आता आता म्हणलं मंडळाची पण घरातली बी मूर्ती जर पसंत पडली तर इथनच ठरवून जायचं ह्या हिशोबाने आम्ही आत घुसले. इथले बी आपलं 4 दिवशी आवरलं आणि डायरेक्ट आता घरचा रस्ता धरला कारण आपल्याला काम अजून बरीच होती. या भावाला सगळ्यात थँक्यू म्हटलो कारण ह्याच्यामुळे आपल्या बाळूमामांचं आज दर्शन करायला मिळालं. चला बाळूमामाच्या नावानं चांगलं म्हणूया आणि भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत.